तुमच्याकडेही थोडा रवा आहे का आणि अगदी बारीक चिरलेला एक कांदा, तर मग नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता. मुलांच्या टिफिनसाठी आदल्यामधल्या वेळेत भुकेसाठी खूप कमालीची रेसिपी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे याची मला खात्री आहे. तर चला लगेचच आपण रेसिपीकडे वळूया. या रेसिपीसाठी पहा, मी एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे. कांद्याचा आकार तुम्हाला कळावा म्हणून सुरुवातीलाच दाखवलेला आहे. आता पहा, कांद्याला बऱ्याचदा काजळी असते, तर वरचा जो लेयर आहे ना तो आपण काढून टाकूया. आणि हा कांदा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. बहुतेक वेळा कांद्याला काजळी असते, त्यामुळे शक्यतो कांदा स्वच्छ धुवून घ्या. तर पहा, इथे मी आता हा कांदा धुवून घेतलेला आहे. आता आपण याला चिरून घेऊया. कांदा चिरण्यापूर्वी कांद्याची जी वरची बाजू आहे ना देठाकडची, ती आपल्याला काढून टाकायची आहे. आणि कांदा आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. तुम्हाला जितका शक्य होईल तितका कांदा बारीक चिरायचा आहे. बरं, या रेसिपीमध्ये तुम्ही कांद्याऐवजी अजून काय काय वापरू शकता ते सुद्धा मी सांगणार आहे. तर पहा, मी आधी कांदा अशा पद्धतीने अगदी बारीक चिरून घेणार आहे. आता हाच कांदा तुम्ही चॉपरमध्ये चिरलात ना तरी चालेल. जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये हा पदार्थ करायचा आहे ना, तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा चिरू शकता. मी आता हा पदार्थ दोन जणांसाठी करते, तर तुम्हाला किती जणांसाठी करायचा आहे त्यानुसार तुम्ही कांदे आणि इतर साहित्य कमी जास्त करून घ्या. तर इथे मी संपूर्ण कांदा अशा पद्धतीने अगदी बारीक चिरून घेतला. त्यानंतरनं इथे एक टोमॅटो घेतलाय. टोमॅटो आधी स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतरनं टोमॅटोचे वरचे देठ आहेत ते काढून टाकायचे. आणि त्यानंतर पहा, यातल्या ज्या बिया आहेत त्या सुद्धा आपण काढून घेऊया. टोमॅटो सुद्धा कांद्याप्रमाणे अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. आता तुमच्याकडे जर गाजर असेल तर ते तुम्ही किसून घालू शकता. सिमला मिरची असेल तर ती अगदी बारीक चिरून घालू शकता. किंवा जर तुम्हाला यामध्ये पनीर घालायचे तर ते किसून सुद्धा घालू शकता. इतर कोणत्या भाज्या जर तुम्हाला ॲड करायच्यात तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कोणत्याही प्रकारच्या भाज्या ॲड करू शकता. तर पहा, इथे मी टोमॅटो आधी असा उभ्या फोडींमध्ये कट केला आणि त्यानंतरनं चौकोनी फोडींमध्ये असा कट करून घेते. टोमॅटोसुद्धा तुम्हाला जमेल तितका बारीक चिरून घ्या. आता इथे आपला टोमॅटो संपूर्णपणे मी चिरून घेणार आहे. तर पहा, इथे टोमॅटोसुद्धा मी थोडा मोठाच घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टोमॅटो कमी जास्त करू शकता. इथे मी संपूर्ण टोमॅटो चिरून घेतला. त्यानंतरनं मी इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. ती सुद्धा स्वच्छ धुवून घेतली पाण्याने. आणि त्यानंतर आपल्याला ही कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे. ही रेसिपी आहे ना मी घरातल्या साहित्यांमध्ये तुम्ही कशी करू शकता तसं दाखवते. पण जर तुम्हाला हवं असेल, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इतर वेगवेगळ्या भाज्या आणून सुद्धा यामध्ये घालू शकता आणि ही रेसिपी अजून जास्त हेल्दी आणि पौष्टिक करू शकता. तर पहा, इथे मी कोथिंबीरसुद्धा या पद्धतीने बारीक चिरून घेतली. जर खूप मोठ्या काड्या असतील तर त्या काढून टाका आणि पानाकडची बाजू फक्त आपल्याला घ्यायची अशी. आता मी इथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या मिरच्या मी अशा मध्यभागी कट करून घेते आणि मग त्यानंतरनं बारीक चिरून घेते. जर तुम्ही लहान मुलांसाठी करताय किंवा टिफिनसाठी करताय ही रेसिपी, तर मग मिरच्या स्किप केल्यात तरी चालेल. त्याऐवजी थोडंसं लाल तिखट घातलं तरी चालेल. मिरची दाताखाली आली की मुलांना तिखट लागतं, तर तुम्ही मिरची स्किप करून लाल तिखट वापरलं तरी चालेल. मी आता ही रेसिपी मोठ्यांसाठी करते म्हणून मी मिरची इथे वापरलेली आहे. आता पहा, इथे मी अर्धी वाटी जवळपास रवा घेतलाय. हा बारीक रवा आहे, शक्यतो बारीक रव्याचाच वापर करा. आणि 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, जो आपण मगाशी चिरून घेतला होता, तो संपूर्ण कांदा इथे मी घेतलेला आहे. आता हा कांदा आपण या रव्यावरती घालून घेऊया. ही रेसिपी आहे ना करायला खरंच खूप जास्त सोपी आहे. आपल्याला फक्त अर्धी वाटी रवा हवा आहे. तर पहा, अर्धी वाटी रव्यामध्ये मी इथे सगळ्यात आधी कांदा घातला. त्यानंतरनं कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची आणि टोमॅटो, त्याचबरोबर तुम्ही ज्या इतर भाज्या चिरून घेतल्या असतील त्यासुद्धा या स्टेजला घालून घ्या. आता इथे मी 1 मोठा चमचा भरून गव्हाचं पीठ घातलेलं आहे. सोबतच चवीनुसार मीठ घालून घेऊया. थोडीशी आपल्याला हळद घालून घ्यायची आहे, म्हणजे रंग छान येईल आपल्या या पदार्थाला. आणि बेडगी मिरची पावडर घालणार आहे, त्यामुळे आपला हा पदार्थ आहे ना खूप छान दिसेल. थोडी चव छान यावी यासाठी मी धना पावडरचा वापर केला आहे. आता पांढरे तीळ घालूया भरपूर असे, कारण पांढरे तीळ तर हेल्दी असतात, त्यामुळे ते नक्की आवर्जून घाला. आता हे सर्व एकजीव करून घ्यायचे आणि गरजेनुसार यामध्ये लागेल असं पाणी ॲड करायचे. थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि हे छान असं याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे. पहा, यामध्ये मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. तुम्ही गव्हाच्या पिठासोबतच यामध्ये थोडंसं बेसन पीठसुद्धा वापरू शकता. 1-2-3 चमचे जर बेसन पीठ घातलं तरी चालेल. तर आता आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेणार आहोत.
जर तुम्ही बेसन पीठ वापरत असाल तर गव्हाचं पीठ थोडं कमी करा. जेवढं आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे ना त्याच्या निम्मा आपल्याला रवा वापरायचा आहे. तर तुम्ही जर 1 वाटी गव्हाचं पीठ घेताय तर तुम्हाला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. या प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता. किंवा मग अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ असं घेतलं तरी चालेल. बेसन पिठामुळे या होणाऱ्या पदार्थाला अजून एक असा खमंगपणा येतो आणि खूप छान चव येते. तर पहा मी इथे थोडं थोडं करून पाणी ॲड केलं आणि हे सर्व छान असं मिक्स करून घेतलं. आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये अर्धी पळी तेल घालायचे. अगदी 1-1.5 चमचा तेल आपल्याला इथे घालून घ्यायचे. रूम टेम्परेचरवरचं तेल आहे, अजिबात गरम वगैरे करून घेतलेलं नाही आहे. जे आपलं रूम टेम्परेचरवरचं तेल आहे तेच घालून घेतले आणि तेल घातल्यानंतर हे छान फेटून घेतलं. पहा हे खूप पातळ करायचं नाही आणि अगदीच घट्टही ठेवायचं नाही आहे. या पद्धतीने आपण हे पीठ तयार करून घेतलं. आता जर तुम्हाला मुलांसाठी सकाळी करायचे तर सकाळी घाईच्या कामामध्ये सुद्धा कांदा टोमॅटो चिरला, तुम्हाला आवडतील त्या भाज्या चिरल्या आणि हे बॅटर फक्त हलवून घ्यायचे आणि ह्याचे पटापट आपल्याला पराठे करून घ्यायचे. आता हे पराठे किंवा धिरडी करताना आहे ना खूप महत्त्वाची स्टेप. आधी तवा छान गरम करून घ्यायचा, त्यावरती बऱ्यापैकी असं तेल घालून घ्यायचं. जरा तेल थोडं जास्त घातलं ना की हे पराठे किंवा धिरडी खायला छान लागतात, रुचकर लागतात. तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरचा वापर करू शकता. इथे मी 2 पळी बॅटर यावरती घालून घेतलं आणि अगदी हलक्या हाताने सगळीकडे एकसारखं पसरवून घ्यायचे. खूप जाड ठेवू नका, थोडंसं पातळच हे पसरवून घ्या. तर पहा इथे मी हे संपूर्ण बॅटर असं छान पसरवून घेतलं. त्यानंतर वरतून पुन्हा थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि आता हे तेलावरती छान असं भाजून घ्यायचे. तेल थोडं जास्त वापरल्यामुळे ना खरंच हा पराठा खूप जास्त छान होतो. तर आता पहा हा पहिला पराठा आहे आपला. मी हा पराठा तुम्हाला पलटी करून दाखवते. अजून एक पराठा मी तुम्हाला दाखवणार आहे असाच आणि मग त्यानंतर आपण व्हिडिओचा एंड करूया. पण मेन म्हणजे हा पराठा भाजल्यानंतर कसा होतो, कुरकुरीत होतो की नाही की मग मऊ राहतो ते सुद्धा कळणं गरजेचं आहे ना. तर पहा इथे मी हा पहिला पराठा असा पलटी करून घेतला. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. खूप बारीक गॅस ठेवू नका आणि अगदीच मोठाही ठेवू नका. आपल्याला हे छान खरपूस भाजून घ्यायचे दोन्ही साईडनी. त्यामुळे मीडियम फ्लेमवरच मी हे भाजून घेणार आहे. यावरती झाकण ठेवू नका. जर तुम्ही झाकण ठेवून हे शिजवत असाल ना तर मग शक्यतो हे पराठे ना मऊ पडतात असे. जी कुरकुरीतपण आहे ना तो येणार नाही. त्यामुळे बिना झाकणाचंच हे असं शेकवून घ्या. पहा दोन्ही साईडनी अगदी छान असं हे भाजून घेतलेलं आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मी तुम्हाला इथे दुसरा पराठासुद्धा आता घालून दाखवते. तर दुसरा पराठा घालताना सुद्धा आहे ना आपल्याला आवर्जून यावरती तेल लावायचे. या रेसिपीसाठी तेल थोडं जास्तीचं वापरायचं तर हा पदार्थ जास्त छान लागतो खायला. पण जर तुम्हाला तेल कमी वापरायचं असेल तर तुम्ही कमी तेलामध्ये सुद्धा हा पदार्थ करू शकता. तर पहा इथे मी आता हे बॅटर सगळं एकसारखं पसरवून घेते. अगदी आत्ता तुमच्या घरामध्ये जे काही साहित्य अवेलेबल आहे त्यातनं तुम्ही हा पदार्थ करू शकता असा दाखवलेला आहे. म्हणजे मग प्रत्येकालाच करायला सोपं जातं आणि माझी रेसिपी पाहिल्यानंतर लगेचच गृहिणी किचनमध्ये जाऊन रेसिपी करायला घेतात. इतक्या सोप्या आणि घरच्या साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती दाखवत असते. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे अशा छान छान रेसिपीज आणि तुम्हाला अशा वेगवेगळ्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर पहा एक साईड अशी मी भाजून घेतली की दुसऱ्या साईडनी लगेच पलटी करून घेतले. आता मी दोन्ही साईडनी हा पराठासुद्धा किंवा धिरडं छान असं खरपूस भाजून घेतलेले. तुम्हाला मी आवाजसुद्धा ऐकवणार आहे. तर पहा मी हा पलटी करून घेते. आता इथे मी तुम्हाला आवाज ऐकवते. पहा किती कुरकुरीत आपला हा पराठा तयार झाला आहे. तर बघा खालच्या साईडनी असा छान कुरकुरीत आणि वरतून थोडा सॉफ्ट असा हा पराठा तयार होतो किंवा धिरडं तयार होतं. अप्रतिम आहे. टिफिनसाठी उत्तम रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे. नक्कीच एकदा करून पहा. केल्यानंतर मला कमेंट करून कळवा की रेसिपी केली आणि मुलांना घरातल्यांना आवडली की नाही. बरं जाता जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना लहान मुलं आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.